संबंध आहे. त्यांनी ते मला सांगितलं ते योग्यच. त्यांनी जे मला सांगितलं ते आपण जे बोलताय तेच योग्य आहे. परंतु हे फार गंभीर गोष्ट आहे. अशा प्रकारे नाही झालं पाहिजे. जे लोक वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये तडीपार आहेत, मुकामध्ये आहेत, असे लोक जर येऊन इलेक्शन मध्ये हस्तक्षेप करत असतील आणि महिला उमेदवार लढत असताना अशा प्रकारे तिच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करत असेल तर कशी एखादी महिला उभी राहील? तर हे चुकीचं आहे. याचा मी निषेधही करते आणि तात्काळ चौकशी करून कोण संशयित आहेत आणि कोण ज्यांनी केलंय त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी पोलिसांकडून आपल्याला काही आश्वासन देण्यात आलेलं आहे? हो, नक्कीच पोलिसांचं आश्वासन आहे की ते तात्काळ कारवाई करणार. नाशिक शहरातली ही दुसरी घटना आहे सेम याच पद्धतीनं स्लीप वाटण्याच्या बाजूने. एकूण स्लीप वाटले जाते, पैसे वाटण्याचे जे प्रकार होत आहेत त्यावर अंकुश ठेवला जात नाही असं दिसून येते. एकूण प्रशासन कमी पडतं. नाही, मला असं वाटतं की निवडणुकीमध्ये अशा घटना घडत असतात आणि त्या अत्यंत चुकीच्या आहेत आणि त्याला रोखायला गेलं की अशा प्रकारचे एक तर मसल आणि मनी पॉवरच्या जीवावर लोक निवडणूक लढायला जातात आणि ते अत्यंत चुकीचं आहे. आता एक चांगल्या मेरिटचा व्यक्ती, चांगलं काम करणारे व्यक्ती जर काम करत असेल तर अशा पद्धतीने मसल आणि मनी पॉवर पण राजकारणामध्ये परत ऍक्टिव्हेट झाले तर या महाराष्ट्राला हे चांगलं चित्र आहे. निवडणूक आयोगाचं जे पथक आहे, भरारी पथक, ते बॅगा तपासण्यामध्ये ते व्यस्त आहे आणि या ठिकाणी अशी घटना होते. काय वाटतं तुम्हाला? पण त्यांना पण आवाहन करेन की आपण याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. कारण शेवटी आमच्या हेलिकॉप्टरमध्ये बॅगा तपासल्या, ठीक आहे, ते त्यांचं कर्तव्य ते योग्यच आहे, आम्ही त्याला सहकार्यच करतोय. पण कोणी स्वतः जाहीर सभेला आचारसंहितेमध्ये जात असताना ऍक्च्युअली कोणी असं काही बॅग करून पैसे घेऊन जातं असं होत नाही. त्यामुळे जिथे खरंच त्याच्यामुळे लक्ष दुसरीकडे जाऊ नये, नक्कीच तेही तपासलंच पाहिजे. जास्त यंत्रणा घेऊन अशा गोष्टींवर नक्कीच हे करायला पाहिजे. मागच्या काही दिवसांपासून ते नाशिकच नाही, महाराष्ट्रातल्या वेगळ्या मतदारसंघात अशा पद्धतीच्या हल्ल्याच्या घटना घडलेल्या आहेत. सुप्रियाताई काल नाशिकमध्ये होते. हे सगळं गृहमंत्र्याचं फेल्युअर आहे अशा पद्धतीने आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यावर हल्ला झालाय, त्यांच्या महाविकास आघाडीच्या लोकांनी केलाय. त्याच्यामध्ये आता आचारसंहिता चालू आहे. गृहमंत्र्याचं फेल्युअर असं म्हणणं चुकीचं आहे. नक्की याच्यावर न्याय मिळेल. मॅडम, निवडणुकीत हे वाद होत असले तरी सध्या जर बघितली आपण मराठा वर्सेस ओबीसी असा वाद आता दिवसेंदिवस विधानसभा निवडणुकांमध्ये वाढताना दिसतो. नाशिकमध्ये पूर्व मतदारसंघात असेल, वेगवेगळ्या काही ठिकाणी बंजारी मराठा असा वाद होतो. जातीचा फॅक्टर काय मोठ्या प्रमाणात काय आव्हान? मला वाटतं आमचं जे निवडणूक आहे ती विकासावर आम्ही नेतो. विकासावर निवडणूक लढणं हेच योग्य, हेच आमचे संस्कार आहेत.